खबर महाराष्ट्र के बीड से है, जहां समूह विकास अधिकारी श्रीमती समृद्धि दीवाने के अनुरोध पर और पत्रकार बंधुओं की मध्यस्थी से दशरथ चौरे ने अपनी भूख हड़ताल छोड़ दी और इस अवसर पर समूह विकास अधिकारी श्रीमती समृद्धि दीवाने के मौखिक आदेश पर ग्रामीण जल प्रदाय उपविभागीय अभियंता द्वारा एक जांच समिति द्वारा सोनी जवला जल जीवन मिशन के तहत चल रहे कार्यों की जांच करने और 8 दिनों के भीतर कार्रवाई करने का लिखित वादा करने के बाद दशरथ चौरे ने अस्थायी रूप से अपना आमरण अनशन समाप्त कर दिया है। चौरे ने प्रशासन को चेतावनी दी है कि अगर 8 दिन के अंदर प्रशासन लिखित वादे के मुताबिक कार्रवाई नहीं करता है तो वे वर्तमान में चालू जल जीवन योजना की पानी टंकी पर धरना देंगे। देखिए बसंत सोनबड़े की रिपोर्ट। पाईपलाईन 1 मीटर खोली त्या एस्टिमेट मध्ये 1 मीटर आहे का खोली त्या पाईपलाईनची बघा। पाईप त्या क्वालिटीने वापरताय का ती बघा। त्याला तुम्ही एस्टिमेटची एक प्रत मागते 19 तारखेपासून घे, तर तुम्ही अद्याप ती का देऊ शकत नाहीत? तुमच्या कार्यालयाकडून सांगण्यात येते की तुम्ही बीडला वरिष्ठ कार्यालयात जा, अर्ज करा। तुम्हाला जे तुमचे इश्यू आहेत, जे पॉइंट्स आहेत ते सगळे क्लिअर केले जातात। इश्यू आहे खोलीचा किंवा पाईपलाईन किंवा तुम्ही गजाचा काहीतरी काढलं ना ते सगळं मला पूर्ण रेकॉर्डनुसार ॲक्च्युअल इन्स्टिट्यूशनच्या तिथे गावाच्या पाणी देणं सगळं तुम्हाला तुमच्या सगळ्या शंका अंदाजपत्रकाची किती टाकीची क्षमता आहे? 70,000 लिटर। 70,000 लिटर तिथं 12 mm चे भीम आणि कॉलम पूर्ण ते ह्याच्यामध्ये केलेले काम। 70,000 लिटरची पाणी टाकी आम्हाला लगेच देऊन टाकू तुम्हाला। पण आम्ही त्यांना सध्या किती काढावं लागेल तुम्हालाच द्यावं लागेल, तुम्हीच द्यायचे। 2 दिवस तरी मग आम्ही 2 दिवसात अवेलेबल करण्यासाठी तेवढे 2 दिवसात आम्ही देऊ नक्की 2 दिवसात देणार ना। सरपंच जबाबदारी घेणार का तुम्ही? मॅडमची माझी मगा चर्चा झाली। मॅडम पूर्ण सहकार्य तुम्हाला करणार आहे। तुम्ही आमचं म्हणणं असं आहे की मी आता सहकार्य केलं असतं उपोषणला कशाची वेळ आली नसती मॅडमनी सहकार्य मला मॅडम आणखी 11 वाजेपर्यंत फोन करून माहिती देणार होते। 19 तारखे 20 तारखेला 8 दिवसाचा टाइम दिलाय। त्या 8 दिवसात जर नाही केलं तर मी तुमच्या बरोबर ह्या साईडला असेल। आता मॅडम कारण हे माझा एकटा दिवशी सगळ्या गावाचा विषय पाणी पिण्याचा विषय बघू बरोबर कारण गाव पाणी पिणार आहे त्याच्यामध्ये आणि ही पाण्याची योजना चालू झाली तर धनेगावची पाईपलाईन बंद राहणार आहे। डबल 2 चालू राहणार त्या गावात, एकच कुठली तरी चालू राहील ना। मग ही पाईपलाईन अशीच झालेली आता दिसतंय मला की पाणी गावात पड्या मागे पाईपलाईन बंद होणार आहे पुन्हा लोकांनी पाण्यासाठी जायचंय कुठं? 30 वर्ष गावाला पुन्हा का त्याचे पैसा पडणार नाही पाण्यासाठी। 30 वर्षात मी असेल मॅडम बदलून जातील ना दुसरीकडे काय असतील किंवा मी असेल नसेल पुन्हा बरोबर आता परवा चौकशीला येऊ म्हणतात, त्याच्यामध्ये जे काय त्यांना कमी जास्त दिसेल त्याच्यावर कारवाई करतील ना ते। आम्ही अहवाल देऊ। हो हो जर काही कमी नाही चौकशी झाली माझ्या मना म्हणजे इच्छेप्रमाणे जर अहवाल नाही आला तर काय पुन्हा बसून तुम्ही उपोषणाला का पुन्हा तीच नंतर करायचं बसता येणार नाही का तुम्हाला? पण आज करणार आहे, करू ना। उपोषणाला बसवायची गरजच पडली नसती ना, हिने अगोदर चौकशी करायला पाहिजे होती ना। करतील ना आता किती वेळेस तुम्ही सुद्धा सांगितलं ना? ऐका ना, हो शेरेकर साहेब कुठे गेले? किती वेळेस आम्ही तिथं येऊ ऑफिसला येऊन गेलो 2-2 घंटे येऊन बसून गेला नाही। आमच्या घरचं काम आहे का एकटा वैयक्तिक गावाचं काम आहे ना ते पूर्ण। भेटलो मॅडमचं सोडून द्या, सरपंच म्हणलेत ना तुम्हाला आता। मी सरपंचाच्या दारात पण बसणार आहे उपोषणाला, जो ग्रामपंचायत पुढे सुद्धा नाही सरपंचाच्या दारात त्यांनी जबाबदारी घेतली नाही मी त्यांच्या दारात बसत। काय हरकत नाही, आजचं उपोषण थांबवा। आज ते मॅडमने तुम्हाला पत्र दिले त्यानुसार मॅडम 2-4 दिवसात कारवाई करतील काय म्हणून त्यांच्या दारात बसायला। हा आणि त्या समाधानकारक कारवाई नाही झाली तर पुन्हा नंतर बसा। नाही ही काम तर त्यांनीच करायला पाहिजे, सरपंचाचंच काम आहे ही, त्यांनी गावातलं काम नीट करून घ्यायचं। आणि सरपंच दिवसभर थांबूनच येत नाही इथं। थांबलेले तिथं हो आहे ते 8 दिवसाचं ते म्हणते तसं त्यांना देता का वेळ? आता इतके दिवसाचं 10 दिवस देतो, 8 दिवसाचे 10 दिवस देतो। मी 12 तारखेला तुम्हाला विचारेन, तुम्ही घेणार का? आम्ही ऐका आमच्या ऑफिशियल प्रोसिजरनुसार आम्ही करतो 8 दिवसात तुम्हाला अहवाल 8 दिवसाच्या आत देतो, सोमवारपर्यंत देऊ। नाही वेळ निभावून न्यायची म्हणून नाही अशा गोष्टी वेळ निभावून एस्टिमेट किती दिवसात देणार? कार्यकारी अभियंत्याची होणार आहे ना मॅडम? मी त्याच्यात बदल देऊ शकत नाही। वेळ निभावून न्यायची म्हणून नाही एस्टिमेट किती दिवसात देणार मॅडम? एस्टिमेट एस्टिमेट आम्हाला 2-3 दिवस द्या। आधी रेकॉर्ड असेल तर शेरेकर साहेब तर किती दिवसापासून म्हणतात आम्ही बिडवून इथे मागूच जर रेकॉर्ड असेल तर मी 2 दिवसात येईल, नाही तर मग मला बीडमध्ये थोडंसं फॉलोअप घ्यावं लागेल। तुम्ही मला 20 तारखेला म्हणलं तुम्हाला 11 वाजता मी माहिती अवगत करून दे की तुमच्या 20 तारखेपासून आजपर्यंत तुम्ही मॅडम एक आमच्यासारख्या पत्रकारांना तुम्ही माहिती देऊ शकत नाही तर सर्वसाधारण नागरिकांना काय तुम्ही न्याय देत असाल? असा एक माझा भाबडा प्रश्न आहे मॅडम तुम्हाला। एक तर तुम्हाला पत्रकाराचे फोन उचलण्याची महत्वाची गोष्ट ॲलर्जी आहे, इन कॅमेरा मी बोलतोय असं नाही हां
तुम्हाला वारंवार आम्ही काही कामानिमित्त तुमची चौकट घेण्याकरता फोन लावित असाल तर तुम्ही आमचे फोन घेऊ शकत नाहीत. माझ्याकडे 3 तालुक्याचा चार्ज आहे. अहो तुमच्याकडे 10 तालुक्यात आहे, तुम्ही प्रशासनाला पत्र द्या तुमच्याच्याने काम होत नाही म्हणून. पण असे हे लोकांची अवहेलना करू नका. तुम्ही एक साधं उपोषणकर्त्याला प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही 4 ओळीचं पत्र देऊ शकत नाहीत. आरोग्य विभागाला तुम्ही आज त्यांची छाती ही करते दुखते. जर त्या माणसाचं बरं वाट काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? हा? सरपंच चुकीची गोष्ट आहे. तुम्ही महिला म्हणून आम्ही बोलत नाही, तुम्ही त्या चेअरवर बसलात म्हणून तुम्हाला आम्ही बोलतो. बरं, तुम्ही आता उपोषणापासून परावृत्त आहोत. तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि काय जर शंका आली तिथे क्लिअर करून घेऊ आम्ही सगळ्या आपल्या पाहणी दरम्यान. सर तिथे आपले डेप्युटी साहेब पण येणार आहेत. जे की बांधकाम विभागाच्या रस्त्यामध्ये पाईपलाईन गेली ह्याची चौकशी तुम्ही कशी करणार? वेगळा अर्ज देणार आहे. त्याचा वेगळा अर्ज उद्या देणार आहे मी अजून. तिथं आल्यावर चौकशीला आल्यावर सांगा ना, तो बी विषय दाखवून द्या. लिगली अर्ज देणार आहे आपण त्याचा. ह्याची तर चालू आहे. सर्वे असेल ना पहिला केलेला estimate प्रमाणे. उद्या ती सर्वे असेल ना त्याचा. सिमेंट रस्ता तिथं मंजूर झालेला आहे. ती जर पाईपलाईन होणारच आहे ना. 7 वेळा ती सुनीगड सिमेंट रस्ता होणारच आहे ना. त्या रस्त्यातच पाईपलाईन घातलेली आहे ना त्यांनी. त्याबाबत आपण काय करणार त्याच्यात ती चौकशी मुद्दा तुम्ही थोडं लक्षात घ्या. ठीक आहे ना, तो त्याचा अहवाल पण आम्ही देऊ. तर त्यानंतर तिथे आपण अगदी बघू साईड तिथे काय आणि आहे ते. चौकशी करते वेळी त्या उपोषणकर्त्याला विश्वासात घेऊन चौकशी करा म्हणजे ती मार्गी लागेल का? काका बरोबर आहे का नाही? ऐका ना, ते हजरच राहणार आहे ना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष. त्यांना तुम्ही आधी एक दिवसांनी त्यांना करा, माहिती द्या. ह्या रोजी ही चौकशी समिती तुमच्या गावात यायला लागली